या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपद राहणार की जाणार, सुनील तटकरेंनी स्पष्ट सांगितले। नाशिकमधील भोंदू स्वयंघोषित अंकज्योतिष अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अडचणीत आले आहेत। पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा झाला आहे। या दोन्ही नेत्यांच्या बोटाला झालेल्या जखमांवरून सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत। सुनील तटकरे यांचा अशोक खरातसोबत काय संबंध आहे, त्यांच्या बोटाला झालेली जखम ही कोणत्या पूजेसाठी करण्यात आली, रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय केव्हा होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। यावर खासदार सुनील तटकरे यांनी आज सविस्तर उत्तरे दिली। बोटाच्या जखमेवरून होत असलेल्या वादावर खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा खासदार तटकरे यांनी दिला। बलात्काराच्या आरोपात अटक झालेला अशोक खरात उर्फ कॅप्टन याचे अनेक राजकारण्यांसोबत जवळचे संबंध होते। त्याच्यासोबत फोटो असलेल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे देखील आहेत। त्यांच्याच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप होत आहेत की अशोक खरात विरोधात तक्रार देणाऱ्या पीडित महिलांना त्यांनी धमकावले, तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला। तसेच त्यांनी एका अमावस्येला खराच्या मंदिरात अनामिका कापून एक पूजा केली। त्यांच्या बोटाची जखम आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे यांच्या बोटालाही तशीच जखम झाली असल्याचे फोटो गेल्या 3-4 दिवसांपासून सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत। यामुळे खासदार तटकरे देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान खासदार तटकरे यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधत त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांच्या संबंधीच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली। खासदार तटकरे म्हणाले की माझ्या बोटाला झालेली जखम ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना कारच्या दरवाजात माझे बोट गेले होते, त्यामुळे बोटाला जखम झाली। अलिबाग येथे 2024 घडलेली ही घटना आहे। मात्र या घटनेचे फोटो दाखवून काही लोकांनी सुरू केलेले आरोप चुकीचे आहेत। त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा तटकरेंनी दिला। ते म्हणाले की कोणी काय तर्क लावायचे ते काम त्यांनी करावे। माझे बोट कापण्याच्या घटनेचा मी खुलासा केला आहे। अलिबागमध्ये झालेली ती घटना आहे। खासदार तटकरे म्हणाले की राजकारणात मला 40 वर्षे होत आहेत। एवढ्या वर्षांपासून राजकारण समाजकारणात काम केले आहे। जनमानसात माझी विश्वासार्हता आहे। माझं मन, माझ्या संवेदना माझ्या जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे। ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करत आहोत। मी श्रद्धा मानणार आहे, अंधश्रद्धा मानणारा नाही, असे सांगत ते म्हणाले की कुठल्याही मंदिरात जाणे म्हणजे काही दोष दूर करण्यासाठी गेलो असे होत नाही, असा दावा देखील त्यांनी केला। महिलांच्या असहायतेचा फायदा उचलून त्यांच्यावर बलात्कार करणारा अशोक खरात याला 17 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे। यानंतर त्यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराच्या आणखी 5 ते 6 तक्रारी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत। या प्रकरणी राज्य सरकारने वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन केले आहे। या तपासावर विश्वास असल्याचे खासदार तटकरे म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केली आहे। सातपुते या ज्येष्ठ IPS अधिकारी आहेत। त्यांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, SITने लवकरात लवकर चौकशी करावी आणि अशोक खरातवर कठोर कारवाई करावी, असेही तटकरे म्हणाले। रुपाली चाकणकर यांचे भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत। चाकणकर या खराचे पाय धुवून त्याची पाद्यपूजा करत आहेत, त्याचे औक्षण करत आहेत। वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात भोंदू खरातसोबत त्यांचे फोटो समोर आले आहेत। तसेच त्याच्या ईशानेश्वर मंदिर ट्रस्टच्या त्या संचालक असल्याचेही उघड झाले। याशिवाय काही पीडितांनी चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना तक्रारदार महिलांना धमकावत असल्याचा आरोप केला। श्रीरामपूर येथील एका पत्रकारालाही महिला आयोगाने खरात विरोधात बातमीसाठी नोटीस बजावल्याचे समोर आले। या सर्व प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला। मात्र त्या अद्यापही पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कायम आहेत। याबद्दल विचारले असता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की त्यांच्याबद्दलचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात येईल। याआधी तटकरे यांनी राजकीय व्यक्ती अनेक लोकांना भेटतात, त्यांच्यासोबत फोटो समोर येतात असे म्हणत चाकणकरांची एका प्रकारे पाठराखण केली होती। मात्र आता त्यांनी त्यांच्याबद्दलचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असे सांगितले आहे।